5,000 रुपयांच्या लोनसाठी अनोळखी व्यक्तीला केवायसी डॉक्युमेंट्स दिले आणि काही महिन्यांमध्ये जीएसटी डिपार्टमेंटकडून 28 कोटी रुपयांची नोटीस आली. शॉकिंग ना? हो, हे तुमच्यासोबतही घडू शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. घटना आहे यूपी राज्यातील गोरखपूरमधील. येथे एका पंक्चरच्या शॉपमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला जीएसटी डिपार्टमेंटकडून 100 कोटी रुपये उलाढाल आणि 28 कोटी रुपये जीएसटी चोरी प्रकरणी नोटीस बजावण्यात आली. काय होतं कारण? तर या व्यक्तीने 2024 मध्ये त्याच्या ताईच्या लग्नासाठी लोन हवे आहे म्हणून एका अनोळखी व्यक्तीला केवायसी डॉक्युमेंट शेअर केले आणि काही डॉक्युमेंट्स वरती सिग्नेचर सुद्धा केल्या. या अनोळखी व्यक्तीने या केवायसी डॉक्युमेंटचा गैरफायदा घेऊन त्या व्यक्तीच्या नावाने कंपनी फॉर्म केली. त्या कंपनीमध्ये 100 कोटी रुपयांचे व्यवहार केले, 28 कोटी रुपयांचा जीएसटी थकवला आणि ती कंपनी बंद केली. असे ट्रान्झॅक्शन्स तुमच्यासोबत होऊ नये यासाठी कोणत्याही व्यक्तीला तुमचे केवायसी डॉक्युमेंट शेअर करू नका. कोणतेही डॉक्युमेंट साईन करण्यापूर्वी ते काळजीपूर्वक वाचा. कधीही कोणत्याही ब्लँक पेपरवरती साईन करू नका. एक लक्षात ठेवा, फ्रॉड हा प्रत्येक वेळेस पैशांमधूनच सुरू होईल असेही नाही. सावध राहा, सतर्क राहा. अशा सोप्या टिप्ससाठी मला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.